पुणे महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 15 भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा नारळ फुटला. प्रचाराचा शुभारंभ. पुणे महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 15 मध्ये भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचा नारळ फोडून प्रचारात आघाडी घेतली आहे. मांजरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 15 मधील सर्वच इच्छुक उमेदवार मांजरी गावचे ग्रामदैवत मांजराई देवीच्या मंदिरात आले आणि या ठिकाणी मांजराई देवीचे आशीर्वाद घेऊन सर्वच इच्छुक उमेदवारांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप लोणकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी प्रभाग क्रमांक 15 मधील सर्वच भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यानिमित्त आम्ही संदीप लोणकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदारसंघ पूर्व प्रभाग क्रमांक 15च्या आज प्रचाराचा नारळ खऱ्या अर्थानं फुटलेला आहे. आम्ही सर्व पदाधिकारी या मांजरी परिसर असेल, मांजरी गाव असेल, केशवनगर असेल, 17.5 नळी, शेवाळवाडी या भागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र जमलो. आम्ही सगळे संघटनेचे जबाबदार पदाधिकारी आहोत आणि आम्ही सगळ्यांनी एकमताने कमळ या चिन्हाचा प्रचार आजपासून सुरू केला आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये एक संधता आहे, एक सूत्रीपणा आहे. हेच आम्हाला या ठिकाणी सर्व प्रभाग क्रमांक 15मधील मतदारांना त्या ठिकाणी दाखवायचं आहे आणि निश्चितपणाने प्रभाग क्रमांक 15मध्ये भारतीय जनता पार्टी आणि कमळ यांची ताकद कशा पद्धतीने आहे हे आज आता आम्ही एक मांजराई देवीपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आता एक छोटीशी रॅली काढलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला अंदाज आला असेल भारतीय जनता पार्टीचं आज पुणे शहरामध्ये असेल, राज्यामध्ये आपण परवाच्या नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये पाहिलं. पुणे शहरामध्ये आज ज्या पद्धतीनं इन्कमिंग होतं आहे, चांगले पक्षाचे माजी नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत आणि एकूणच खूप चांगली स्थिती ही भारतीय जनता पार्टीची आहे. आज मांजरीची परिस्थिती बघितली तर मांजरीमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1ला आहे. आमच्या केशवनगरची परिस्थिती बघितली तर तिथं मागच्या बऱ्याच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी ही 1 नंबरचा पक्ष म्हणून राहिली आहे. शेवाळवाडीमध्ये 1 नंबरचा पक्ष आहोत आम्ही आणि 17.5 नळीमध्ये पण आम्ही बरोबरीत आहोत. आणि मला भूषणजी कुठे गेले, मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये आपण 17.5 नळीमध्ये सुद्धा ज्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजलं जातं त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आज 100% आम्ही त्या ठिकाणी सुद्धा चांगलं मताधिक्य घेऊ. आणि अशा प्रकारे हे सगळं चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीसाठी असताना विरोधकांना त्या ठिकाणी प्रचाराला मुद्दे नाही आहेत. मग मांजराई देवीचा निश्चितपणाने आपणा सर्वांना आशीर्वाद आहे. विरोधकांना त्या ठिकाणी मुद्दे नाही आहेत. विरोधकांची सैरावैरा अशी परिस्थिती झाली आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा आज एक सूत्रीपणात कुठल्याही प्रकारे दिसत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमचे येत्या 4-5 दिवसामध्ये उमेदवारी निश्चित होईल. जे कोण आम्ही सर्व कार्यकर्ते हे पक्षशिस्तीमध्ये संघटनेचे जबाबदार पदाधिकारी आहोत, पक्षशिस्त पाळणारे आहोत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 3-4 दिवसामध्ये राहुलदादा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. उमेदवारी कोणाला मिळेल ते आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी मी खात्रीलायक सांगतो यातला एकही पदाधिकारी हा फुटणार नाही. हे सगळे भारतीय जनता पार्टीचे काय ठीक आहे, इच्छुक असण्याचं सगळ्यांना महत्त्वाकांक्षा असणं, इच्छुक असणं हे लोकशाहीमध्ये आणि पक्षाच्या आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना अधिकार आहे. परंतु ज्या वेळेला आमची उमेदवारी डिक्लेअर होईल त्यानंतर त्यातले सगळे पदाधिकारी जबाबदार हे प्रचाराच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी येतील. चांगल्या प्रकारचा प्रचार आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी, आप्पा असतील, शिवराज आप्पा असतील, डॉक्टर कोदरे असतील, आमचे सुमित आप्पा असतील, राहुलदादा असतील, आमचे भूषणदादा असतील, आमच्या महिला भगिनी काही त्या ठिकाणी इच्छुक आहेत. ह्या सगळ्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की
येणाऱ्या काळामध्ये फक्त कमळ हा उमेदवार असेल आणि कमळ हे चिन्ह हाच उमेदवार असेल आणि चांगल्या प्रकारे आम्ही केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या महानगरपालिकेच्या योजना या परिसरामध्ये केलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि हा 5,000 एकरचा जवळपास शिवराजप्पा हा प्रभाग आहे. पुणे शहरामध्ये किंबहुना एखादा विधानसभेचा मतदारसंघाचं जेवढं क्षेत्रफळ असतं त्या क्षेत्रफळा इतका हा प्रभाग आहे. वाड्या वस्त्यांमध्ये विभागलेला आहे आणि या ठिकाणी विकास खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये मांजरीचा समावेश होऊन 4-5 वर्ष झाली, केशवनगरचा समावेश होऊन 8 वर्ष झाली. विकास जसा म्हणावा तसा झालेला नाही आहे. निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार निवडून येतील, भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार निवडून येणार आहेत आणि जे उमेदवार निवडून येतील ते ह्या परिसराचा चेहरा मोहरा माननीय योगेश अण्णा टिळेकर आमदारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि या परिसरातील नागरिकांना सुद्धा मतदारांना आम्ही आश्वस्त केलं आहे की जर तुम्हाला विकास पाहिजे असेल मांजरीकरांना, केशवनगरकरांना किंवा प्रभाग क्रमांक 15मधील सर्व नागरिक मतदारांना, तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आहे. आणि त्यामुळं निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी त्या विश्वासात पात्र ठरून त्या ठिकाणी मतदार राजा हा आमच्यावर विश्वास ठेवल आणि चांगल्या मताधिक्याने आमचे हे सगळे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील एवढा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. प्रभाग क्रमांक 15मध्ये इच्छुकांची संख्या भारतीय जनता पार्टीकडे जास्त आहे. बरं. अशा वेळेला आत्ताच तुम्ही सांगितले की 2-3 दिवसामध्ये आमचे उमेदवार ठरणार आहेत, म्हणजे फायनल उमेदवारी ठरेल. तर ही उमेदवारी देत असताना एक अध्यक्ष म्हणून तुम्हाला काही त्यामध्ये चॅलेंजिंग वाटतं का? हे भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी देत असताना पक्षश्रेष्ठी असतील, स्थानिक आमचे आमदार असतील, पक्षश्रेष्ठी असतील, हे त्या उमेदवाराचं इलेक्टिव्ह मेरिट चेक करतात, त्याचं संघटनेचं कार्य चेक करतात, त्याचा कशा पद्धतीनं त्याचा या परिसरामध्ये प्रभाव आहे त्यामध्ये सर्वेज असतात. पक्षाचा सर्वे असतो, काही संस्थांचे सर्वे आहेत. त्या ठिकाणी आमची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ह्या सगळ्याचा विचारात घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी निश्चित होत असते.